नांदेडचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण काळाच्या पडद्याआड। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून जनसंपर्क असलेला, जनतेच्या मनामनात घर केलेला, सर्वांशी एकनिष्ठ व प्रामाणिकपणाने लहानापासून थोरांपर्यंत जनसंपर्क असलेला नेता गेल्याने अनेकांचे मन वार्ता मिळताच हेलावून गेले। आज त्यांच्या मूळगावी नायगाव या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे। नायगाव नगरीच्या परिसरात त्यांचे पार्थिव प्रवेश करताच रस्त्याच्या दोन्ही तर्फा मुंग्यांसारखी लोकांची गर्दी पाहायला मिळत होती। त्यांच्या पार्थिवावर अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानापर्यंत मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी, कार्यकर्त्यांची मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत। एक लोकाभिमुख नेता काँग्रेसने गमावल्यामुळे केवळ लोकसभा मतदारसंघ नांदेडमध्ये हे दुःख नसून संपूर्ण महाराष्ट्रभर दुःखाचा डोंगर पसरलाय। उद्या सकाळी त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात त्यांच्या मूळगावी नायगाव या ठिकाणी ठीक सकाळी 11 वाजता होणार आहे। तोपर्यंत अंत्यदर्शनासाठी उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांच्या मूळ निवासस्थानी त्यांचा पार्थिव ठेवण्यात येणार आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे, नांदेड।